पड़गा ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सरपंच श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विशे ने आज दिनांक 21 नवंबर 2024 को मान्यवरों की उपस्थिति में पड़गा ग्राम पंचायत का संभाला पदभार। इस अवसर पर शिवसेना नेते प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, मनसे भिवंडी विधानसभा अध्यक्ष शैलेश जी बिड़वी, शिवसेना उप जिला प्रमुख विष्णु दादा चंदे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण माजी अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत जी गायकर, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति गुरुनाथ जाधव, मनसे के गुरुनाथ मते, शशिकांत तांबोली, मनोहर ठाकरे, पड़गा ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी BH भूरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विशे को शालों पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्री रविंद्र लक्ष्मी नारायण विशे ने सभी लोगों का आभार माना और पड़गा ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आपण राजेश दवी मेहंदी पत्रकार बंधू त्यांना आपण सन्मानित करत मनसे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या युती या माध्यमातून रवींद्र विशे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा स्वरूपाचं हे सगळं करण्यामागे या व्यासपीठावर असलेली सगळी लोक हे घडवून आणण्यासाठी होती आणि त्याच्यामुळं होणारा जो काय भूदंड आर्थिक तो सुद्धा याच्यामुळं रोखता आला आणि सर्वांना सन्मान मिळाला। जाधव मॅडम या ठिकाणी जो मिळालेला कालावधी जो आहे 2-3 वेळा येऊन हा मला भेटला, म्हणे राजीनामा द्यायचा आहे, आणि मी बोललो अजून मी मागितलंच नाही, घाई कशाला करतो। तर हे एवढा प्रामाणिकपणे सगळ्यांना घेऊन त्यांनी काम केला, सगळ्यांना उपसरपंच या ठिकाणी मिळत आहे। तुम्ही किती दिवस, किती वर्ष, किती महिने बसलं त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे बसलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। 5 वर्षही निघून जातात, 5 वर्ष नुसतं बसले आणि तुम्ही वर्षभर बसले, तुम्ही किती चांगलं काम केलं याला खूप महत्व आहे। दादा मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो। प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द हा खूप 4 चौघामध्ये आपल्याला व्यासपीठावर, गावामध्ये, मैथावर, कुठल्याही लग्नाच्या कार्यामध्ये तुमची मान उंचावत राहील। ज्याला तुमच्या मनामध्ये खोट किंवा दिलेल्या शब्दाला तुम्ही दगाफटका दिला तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मन स्वतःचा खात राहील। त्याच्यामुळं 4 चौघामध्ये आपण ज्याला उभा राहू त्याला लोक आपल्या प्रती चांगलं 2 शब्द बोलावा, हे जर आपल्याला करायचं असेल तर माणूस शब्दाचा पक्का असायला पाहिजे, त्याच्यात दुमत नाही। मी तर आता हेही म्हणतो का हा काल मतदान होता, त्याच्या पक्षाच्या बूथवर बसून काम करत होता, आज मी तो सरपंच बसतो, मी त्याचा सत्कार करायला आमदारांना, मी दोघंही आहे। ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या पक्षाचं काम केलेलं आहे, काल निवडणूक संपलेलं आहे, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही सुद्धा राहिलेला नाही आहे, कारण तो त्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांनी तो केलंच पाहिजे, त्याच्यात दुमत नाही आणि त्याच्यामुळं कोणाबद्दलही आमच्या मनामध्ये आकस नाही आहे, ठीक आहे। आणि आता आमचं ज्यांनी केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आहेच, त्याच्यात काही दुमत नाही आहे, कारण त्यांनी केलेलं आहे। परंतु नाही केलेलं आहे त्याने आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे, तो त्याच्या पक्षाशी प्रामाणिक आहे। 24 कॅरेट आहे, मी म्हटलं 24 कॅरेट गोल्ड सारखा काम रवीनी सरपंच म्हणून करायचं आहे, कुठनंही आवाज येता कामा नाही है ना। शांताराम मोरे आमदार होतील त्याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही आहे, परंतु 5 वर्षे काम कुठनंही विधानसभेतनं आवाज येणार नाही एवढा पारदर्शक काम करायचा, अशा स्वरूपाची आमची भावना आहे। आणि म्हणून आपण या ठिकाणी सरपंच म्हणून रवींद्र विशे आपल्या सगळ्यांच्या, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावाच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गावासाठी आपण खुर्चीवर बसल्यानंतर कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे त्याच्यापेक्षा ती समस्या गावाची आहे,
त्या दृष्टिकोनातनं पाहून त्यांनी काम करायचं आहे. आम्ही कालही सरपंच होत्या त्यांच्याही पाठीशी होतो आणि उद्या आज सरपंच जे बसलेले आहेत त्यांच्या पाठीशी, या ग्रामपंचायतच्या पाठीशी मी आमदार आणि आपले या ठिकाणी असलेलं जे काही नागरिक आहेत, जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे आपल्या सोबत असतील. आणि म्हणून मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराज. विकासाकरता आपण जी कमिटी निवडून दिली होती त्या कमिटीने आजपर्यंत पडग्याचं चांगल्या प्रकारे सेवा केलेली, चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. आणि या पडग्याची परंपरा आहे की आपण एक दुसऱ्याला शब्द दिले तो पाळतोय. त्या माजी सरपंच ताईंचं सुद्धा अभिनंदन की त्यांनी आपला पदभार सोडून यांना संधी दिली. पुढे येणाऱ्या काळामध्ये रवींद्रजी विखे साहेब, पडगा हा आज नगर पंचायतीकडे चाललेलं शहर आहे. मोठ्या प्रमाणात आज इथे लोकवस्ती वाढत आहे. या लोकांची जी जबाबदारी आहे सर्व विकासाची आणि सर्व सुविधा देण्याची, त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाणी व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील, या शहराचं सुशोभीकरण करून आणि हा शहर विकासाकडे नेण्याचं काम विखे साहेब नक्कीच करतील. त्यांना पुढील येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये यश हो आणि या पडग्याची चांगली सेवा त्यांच्या मार्फत हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज पदभार स्वीकारलेला आहे आणि आपल्याला सुद्धा पुढे यानंतरच्या काळामध्ये याच्या पुढे जास्त सेवा करून आणि पुढे जाण्याची मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द देऊन सांगतो. आज खरोखर हा दिवस विखे साहेब, त्यांना आम्ही बोलतो विखे साहेब, पण रवींद्र विखे हे राजकारणामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहेत आणि जनतेमध्ये ते एक चांगला एक व्यक्ती या त्यांची अशी ओळख आहे. आणि त्यांचा भरपूर मित्रपरिवार आहे. ते जरी मनसेचे असले तरी प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक समाजामध्ये त्यांचे मित्र आहेत. मग तो शिवसेनाचे असो, भाजपचे असो किंवा इतर पक्षाचे असो किंवा सर्व समाजाला घेऊन सर्व परिवार, मग तो बिझनेस ग्रुप असो, बिल्डरच्या माध्यमातून सामाजिक विषय असो किंवा राजकीय विषय असो, त्यांचा वावर हा सगळीकडे असतो. आणि ते त्यांनी हा संबंध थोडे कार्य चालू ठेवला आणि सर्वांशी मिळून मिसळून सर्वांना घेऊन पुढे जाण्याचा जो त्यांनी मार्ग पत्करला आणि त्याच याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. तर आज त्यांच्या जीवनामध्ये हा भाग्याचा दिवस उगवलेला आहे. तर मी शिवसेनेतर्फे, पडग्या संपूर्ण गावातर्फे आणि सर्व मित्रवर्ग परिवारातर्फे त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना जी ही संधी मिळालेली आहे आणि ते या संधीचे अतिशय वाट पाहत होते आणि त्यासाठी त्यांनी सर्व काही जे करायचं ते त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना त्याच्या सहकार्याने सुद्धा चांगली साथ दिली आणि त्या साथीमधून त्यांना ही संधी मिळाली आहे. तर मगाशीच आपले आदरणीय नेते पाटील साहेब बोलले त्याप्रमाणे संधीचं सोनं त्यांनी करावं. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर भविष्यामध्ये असू. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, गावाच्या एक चांगला काम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा आणि नक्कीच त्यांना या गोष्टीमध्ये परमेश्वराची सुद्धा साथ मिळेल. त्यांना सर्व सदस्यांची साथ मिळेल, सर्व मित्रांची, नागरिकांची साथ मिळेल आणि नक्कीच ते त्यांची कारकीर्द यशस्वीपणे पार पडतील अशी मी इथे नक्कीच खात्री देतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. आई वडिलांचा आशीर्वाद मुलांसाठी खूप मोलाचा असतो. या आधी आमचे एक माजी सरपंच झालेले आहेत मोठे जाऊबाई, त्यावेळेला सुद्धा आमच्या बाबांनी खूप जल्लोषात त्यांचं पुढं गावामध्ये अगदी मोठ्या याच्याने सत्कार केला होता. आज जर बाबा असते किती फटाके फुटले असते याचा सुद्धा अंदाज नाही. आणि आज त्यांची उणीव आम्हाला कुठेतरी कमी वाटते. ते आमच्यासोबत आले होते आणि आमचा विषय त्याआधी आमचे काही उपसभापती झाले त्यावेळेला होते. खूप आनंद त्यांनी व्यक्त केला. पण आज त्यांचा मुलगा इथे पडगा गावामध्ये सरपंच होतोय, हा आनंद दुगुणित नक्कीच झाला असता. आणि मी माझ्या विषय कुटुंबाच्या वतीने पूर्ण पडगा ग्रामस्थ सदस्य ज्यांनी भावना मदत केली, तसेच प्रताप विषय यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा सगळ्यांना. आणि मी माझे मंडळी आपणा सर्वांचं सरपंचांच्या केबिनमध्ये जाणार आहोत. पदभार सोहळ्यामध्ये सांगितलं झालेलं आहे. अनेक पडग्यातून तुषार विषय असेल, अनेक मान्यवर
पडगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज आमचे सहकारी मित्र पडगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र रवींद्रजी विशे साहेब यांची आज बिनविरोध निवड झाली। प्रथमतः मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन देखील करतो। खरं तर ही पडगा ग्रामपंचायत ही मोठं शहर आहे, याला आजूबाजूला 40, 50, 60 खेडेगावं जुळलेली आहेत आणि ही मोठी बाजारपेठ आहे। बाजारपेठ असून विकासाच्या दृष्टिकोनातून याच्या देखील अगोदर खूप प्रयत्न झालेले आहेत। रस्ते असतील, पाणी असेल, अनेक समस्या ज्या काही आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी मागील कालावधीमध्ये केलेला आहे। आज देखील काही ज्या समस्या आहेत त्या आमचे मित्र रवींद्रजी विशे यांच्या माध्यमातून व्हाव्या ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी जी काही त्यांच्या पाठीमागे जी काही ताकद उभी करण्याचा जो काही प्रयत्न असेल, मग आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील, आमदार शांतारामजी मोरे साहेब असतील आणि ते स्वतः मनसेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांची मनसेचे जे काही नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या पुढे देखील त्यांना काही गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू। पडग्याच्या बाबतीमध्ये आताच आमच्या डॉक्टर साहेब यांनी सांगितलं गेलं की जल जीवनच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांचं एक ड्रीम होतं का प्रत्येक हर घर जल या योजनेच्या माध्यमातून 16 कोटी या पडगा ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहेत आणि त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। मी विशे साहेबांना विनंती करेल की प्रथमतः तो जो एक काम आहे तो थोडासा वॉर फुटिंगवर हातात घेऊ, कसं तो पूर्णत्वास नेता येईल आणि प्रत्येकाला आपल्याला त्या नळाद्वारे पाणी कसं देता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रथमतः प्रयत्न केले पाहिजेत। बाकी ज्या काही समस्या आहेत त्या चालत राहतील, रस्ते असतील, गटारे असतील, शौचालय असतील, त्याही त्यांच्या माध्यमातून होत राहील। आम्ही हे इथे जिल्हा परिषदेचं नेतृत्व करताना माझी पत्नी देखील या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांच्या सौभाग्यवती देखील या पंचायत समिती गणाचं त्यांनी नेतृत्व केलेले उपसभापती होतं, तर त्यांचं देखील अनेक ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। यापुढे देखील ते करतील त्यात काही शंका नाही। पण येणाऱ्या काळामध्ये जे काही पडगा शहराच्या बाबतीमध्ये जे काही अनेक चांगले धोरणात्मक निर्णय असतील ते रवींद्रजी विशे साहेब यांनी घेतले पाहिजे आणि त्यासाठी आमचं सगळ्यांचं सहकार्य त्यात लाभेल, त्यांना काही शंका नाही। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्या हातून चांगली समाजाची सेवा घडो, चांगलं काम हो, यासाठी मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मी अभिनंदन करेल। आणि महत्त्वाचं या ग्रामपंचायतीचे जे काही सर्व सन्माननीय सदस्य त्यांनी या रवींद्रजी विशे यांना बिनविरोधाचा सरपंचपदी विराजमान केलं, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पडगा ग्रामपंचायतकडून बिनविरोध निवड रवी विशे यांची सरपंचपदी निवडणूक झाली आहे आणि खूप बरं वाटलं, कारण बिनविरोध हा सहसा होत नाही, पण अशा पडगा विभागामध्ये बिनविरोध करणं चांगली गोष्ट आहे। आणि त्यांनी एकच देवाकडून शुभेच्छा आहे का चांगली विकास कामं करावी ही आमची त्यांना विनंती आहे। याच्या अगोदरी प्रत्येक सरपंचांनी चांगली कामं केल्यात, याच्या पुढे तुम्ही जास्तीत जास्त कशी कामं विकास करावी याच्यावर लक्ष द्यावं। माझे सर्व सहकारी सदस्य, बंधू भगिनी आणि जमलेले ग्रामस्थ यांना मी सर्व सेवा देतो। त्याच्याबद्दल एक माझी 2-4 वर्षापासून जी इच्छा होती ती आज या जनतेच्या आणि सदस्य सहकारी बंधू भगिनींच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। तसंच याच्या सरपंच पदासाठी मला श्रीकांत गायकर साहेब असतील, गुरुनाथ जाधव साहेब असतील, पंडित पाटील साहेब असतील, पाटील साहेब यांच्या सहकार्याने आज ते पूर्ण झाले। विकास कामात गावामध्ये भरपूर जनतेची इच्छा आहे माझ्याकडून कामांची, त्याच्यामध्ये गटारीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा आहे, पाणी प्रश्न आहे, जास्तीत जास्त कामं माझं मिरर टाइम त्याच्यात सोडवण्याचा प्रयत्न करत। या गोष्टीसाठी कमीत कमी 4 वर्ष रवी शेठ यांनी संयम पाळलेला आहे आणि आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे। रवी शेठनी कधी कोणाला चुकीचा बोललाय, काय बोललाय असं आम्हाला कधीच जाणवलं नाही। एकदम संयमी नेता, संयमी सरपंच हा पडग्याला लाभलेला आहे असं मी व्यक्त करतोय। तरी पण एक मनातली खंत म्हणून सांगतोय, गावात जे आपण जाणून बुजून जे करतोय, काही जी गावातली घाणेरडी लोक आहेत ती जाणून बुजून कचरा टाकायचं काम करतात इकडे तिकडे, मुद्दाम तुमचा सरपंच बसला म्हणून आमची घाण,
आणि मुद्दाम नाव खराब करायचं, गावकऱ्यांना पूर्ण आवाहन करतो मी, कमीत कमी तसं करू नका. घंटागाडी सगळीकडे फिरते, तर असं करून तुम्ही आमच्या पक्षाचं नाव खराब करू नका. आम्ही तर काम करायला रोडवरच काम करतो, आम्ही कामाला घाबरत नाहीये. तरी सर्व गावकऱ्यांनी आम्हाला मनसेच्या सरपंचाला सहकार्य करावा व रवी शेठ पण कामाला नितळ उतरतील एवढा मी बोलतो. कधी